नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्सचा जो तुम्हाला फायनल पेपर होणार आहे त्याचा आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत आणि त्यासोबतच प्रत्येक प्रश्न जो आलेला असतो म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये कोणत्या युनिट मधून क्वेश्चन आलेले आहेत, जे काही 7 त्या ठिकाणी ऑर सहित क्वेश्चन असतील तर प्रत्येक क्वेश्चन कोणत्या युनिट मधून आलेला आहे म्हणजे आपल्याला हे समजेल की म्हणजे जे टोटल युनिट आहेत आपल्या M2 मध्ये टोटल 5 युनिट आहेत तर प्रत्येक युनिट ऍक्च्युअल फायनल पेपर मध्ये किती मार्क्स साठी येत आहे हे आपण लाईव्ह बघणार आहोत या व्हिडिओ मधनं। तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण जे काही कोणत्या युनिट वरती किती मार्क्सचे क्वेश्चन आलेले आहेत हे पूर्ण तुम्हाला व्यवस्थित कळेल। ठीक आहे, तर आता 1 बाय 1 बघू। तर हा तुमचा M2 चा पेपर आहे, प्रिव्हियस इयर पेपर। तर आपण याचा ॲनालिसिस डिटेल मध्ये करणार आहोत। तुम्हाला सब्जेक्ट कोड तर माहितच आहे 312301 राईट। आणि बघा असा पेपर तुम्हाला येणार आहे, तुमचा पण आता M2 चा पेपर जवळ आलेला आहे राईट। अशा टाइपचा पेपर येणार आहे। इथे या ठिकाणी सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, 3 तासामध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा असतो राईट। हे जनरल जे आहेत ह्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, हे तुम्ही वाचून घ्या। ठीक आहे, आणि तुम्ही पेपर पण दिलेले आहे फर्स्ट सेमिस्टरला, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी या बेसिक ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीतच आहे। बघा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 मध्ये सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोइंग। ठीक आहे, 5 प्रश्न याच्यामधले तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। एक प्रश्न किती मार्कला आहे? 2 मार्कसाठी येणार आहे। आणि टोटल इथं जे ऑप्शन्स आहेत तर 7 ऑप्शन्स राहणार आहेत राईट। 7 पैकी किती सॉल्व करायचे आहेत? 5 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत राईट। आता प्रत्येक प्रश्न कोणत्या युनिट मधून आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत राईट। तर बघा इथे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए जो आहे, आता ह्या प्रश्नाला बघून इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 प्लस cos 2x ds हा कोणत्या युनिटचा आहे? युनिट फर्स्ट राईट। युनिटचे नाव तर तुम्हाला ऑलरेडी माहितच आहेत। ठीक आहे, युनिट 1 चं नाव जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, बघू कोणाकोणाला सांगता येते राईट। काही जण युनिटचे नाव पण विसरून गेलेले आहेत राईट। असं करून चालणार आहे का? एक्झाम तुमची खूप जवळ आलेली आहे। क्वेश्चन नंबर 1 मधला बी सुद्धा बघा, हा कोणत्या बघा, तुम्ही बघून सांगा मला, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की हा क्वेश्चन कोणत्या युनिटचा आहे। हा सुद्धा युनिट फर्स्टचाच आहे राईट। त्यानंतर बघा युनिट 1 हा 2 मार्कला प्रश्न आलेला आहे, युनिट 1 हा 2 मार्कला प्रश्न आलेला आहे। क्वेश्चन नंबर 1 सी जो आहे हा कोणत्या युनिटचा आहे? युनिट सेकंड राईट, युनिट सेकंड। त्यानंतर डी प्रश्न राईट, हा जो डी क्वेश्चन आहे कोणत्या युनिटचा आहे? युनिट थर्ड युनिटचं नाव काय आहे रे? डिफरन्शियल इक्वेशन राईट। त्यानंतर क्वेश्चन नंबर ई कोणता आहे? युनिट नंबर 4th। आपण पहिल्यांदा हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्न आपण वाचून, आता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कोणत्या युनिटचा आहे आणि किती मार्कला विचारलेला आहे। सध्या मी काय करत आहे, या प्रश्नांच्या समोर हे युनिटचे नाव लिहित आहे। त्यानंतर मी तुम्हाला लास्टला कोणता युनिट किती मार्कला आलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे राईट। हा चला नेक्स्ट। हा तुम्ही सुद्धा इथे बघून सांगू शकता तर कोणता प्रश्न कोणत्या युनिटचा आहे। शो दॅट द रूट ऑफ x³ - 4x - 9 = 0 लाइज इन द इंटरवल 2,3। कोणत्या युनिटचा आहे रे? युनिट 4। युनिट 4 चं नाव काय आहे? कोण सांगते? न्यूमरिकल मेथड राईट, न्यूमरिकल मेथड। क्वेश्चन नंबर जी बघा, an unbiased coin toss 5 times, find the probability of getting 3 heads। ठीक आहे, 3 हेड्स। बघा प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला समजते हा प्रश्न कोणत्या युनिटचा आहे? युनिट नंबर 5 प्रोबॅबिलिटी राईट। तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं तुम्ही पेशन्स ठेवा
आपण हे पूर्ण सध्या क्वेश्चन समजून घेऊया आणि मी तुम्हाला आता जे M2 आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची एक व्हिडिओ सिरीज मी सुरू केलेली आहे. तर 1 बाय 1 व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन पेपर आपण बघायलोत ना, अशा 3 क्वेश्चन पेपरचं तुम्हाला सोल्युशन पूर्ण डिटेल मध्ये मिळणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामला होणार आहे. त्यामुळं अगोदर क्वेश्चन समजून घ्या. बरेच विद्यार्थी जे प्रयत्न करतात, नाही सर मला डायरेक्ट आन्सरच लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, अरे बाबा तू जर समजा क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतलास तरच तुला आन्सर त्याचं व्यवस्थित लक्षात राहील, व्यवस्थित समजेल. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर याचा फायदा करून घ्या तुम्ही. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व एनी 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आता जर तुम्ही हे प्रश्न बघितलात, ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मधला ABCD या प्रश्नांकडे जर बघितलात तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा हे कोणत्या युनिटचे आहेत. ठीक आहे, हे सर्व प्रश्न जे आहेत, हे सर्व प्रश्न जे आहेत ते आहे युनिट नंबर 1. राईट, युनिट नंबर 1. ठीक आहे, तर हे आहे युनिट नंबर 1. त्यानंतर म्हणजे याच्यामध्ये किती प्रश्न आहेत? 4 प्रश्न आहेत ABCD. तर त्याच्यापैकी 3 सॉल्व करायचे आहेत. एक प्रश्न 4 मार्कसाठी आहे, कंपल्सरी 12 मार्कला आहे, और सहित 16 मार्कला हा क्वेश्चन नंबर 2 आहे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 कडे तुम्ही बघून सांगा. जो क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व एनी 3 या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. राईट. कितीपैकी? ह्या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 सॉल्व करा. एक प्रश्न किती मार्कला आहे? 4 मार्कला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये A कडे बघून सांगा. tan इनवर्स x dx हा कोणत्या युनिटचा आहे? तर हे आहे युनिट नंबर 1. राईट. हा प्रश्न क्रमांक B कडे बघून सांगा. हा कोणत्या युनिटचा आहे? हे आहे युनिट नंबर युनिट नंबर 2. राईट. त्यानंतर C फ्रॉम अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हे युनिट नंबर 3. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये D. राईट. D हा कोणत्या युनिटचा आहे रे? युनिट 4 म्हणजेच न्यूमरिकल मेथड. राईट. तर हे युनिटचे नाव आहेत. असं तुम्हाला प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर समजायला पाहिजे कोणत्या युनिटचं आहे. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांना युनिटचे नाव सुद्धा आठवत नाहीत. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांची फुल प्रॅक्टिस झालेली आहे, त्यांना प्रश्नाकडे बघितल्या तुम्हाला समजत आहे की कोणत्या युनिटचा प्रश्न आहे आणि हे समजायलाच पाहिजे. ठीक आहे. आता वेळ आपली रिव्हिजन करायची वेळ आहे. राईट. तर काही घाबरून जायचं कारण नाही, मी आहे. ठीक आहे. मी तुम्हाला हे क्वेश्चन पेपर याच्यासाठीच याचं सोल्युशन देत आहे की ज्या विद्यार्थ्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 55 ते 60 मार्क घ्यायचा आहे किंवा 50+ मॅथ मध्ये स्कोर करायचा आहे. राईट. त्यांच्यासाठी हे व्हिडिओ महत्वाचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ आपले महत्वाचे आहेत. राईट. तर त्यामुळं सगळ्यांनी या व्हिडिओचं बेनिफिट घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मॅक्झिमम मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि तुम्ही आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंकवरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, त्याचं ॲप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक, त्या ॲपची सुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याचे जे क्लास टेस्टचे पेपर आहेत ते ॲपमध्ये आहेत आपल्या M2च्या कोर्समध्ये, तिथं जाऊन ते फ्री आहेत सगळ्यांसाठी. ठीक आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, मेड फॉर पॉलिटेक्निक ॲपची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला क्लास टेस्टमध्ये मी जे पेपर घेतलेले आहेत ते सर्व पेपर मी त्या ठिकाणी फ्री ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर ते ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे तिथून तुम्ही चॅप्टर वाईज, ठीक आहे, क्लास टेस्ट त्या ठिकाणी पूर्ण जवळपास तिथं तुम्हाला जवळपास टोटल क्लास टेस्टचे 12 पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. ठीक आहे. ज्यांना प्रॅक्टिस अजून जास्त प्रॅक्टिस करायची आहे तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. बघा प्रश्न क्रमांक 4 आणि हे फिक्स आहे युनिट. मी याच्यासाठीच तुम्हाला हे युनिट सांगत आहे की जो प्रश्न येणार आहे, समजा क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए बी सी, ठीक आहे, ए ची पोझिशन फिक्स आहे, युनिट फिक्स आहे, त्यामुळे तुम्हाला याचा बेनिफिट होईल की तुमचा कोणत्या युनिटचा अभ्यास झालेला आहे आणि कोणत्या युनिटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, राईट. तर आणि वेटेज वरनं सुद्धा लक्षात येते आपल्याला की आपण कुठं कमी पडायलो, राईट. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी ऑप्शन आहेत तुम्हाला 5 पैकी किती सॉल्व्ह करायचे आहेत? 3 सॉल्व्ह करायचे आहेत, राईट. एक प्रश्न किती मार्कला आहे? 4 मार्कसाठी आहे, ठीक आहे. तर हे 4 मार्कसाठी एक आहे. आता ह्या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए प्रश्न तुम्ही वाचा, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. वाचून मला युनिट सांगा. युनिट सांगा. कोण कोण सांगते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, राईट. याचा युनिट आहे युनिट नंबर 4, न्यूमरिकल मेथड, राईट. बघा ए बी सी हे तिन्ही प्रश्न युनिट 4 चेच आहेत, राईट. तिन्ही प्रश्न युनिट 4 चे आहेत. त्यानंतर डी आणि ई हे 2 प्रश्न जे आहेत, हे 2 प्रश्न आहेत युनिट 5 चे, ठीक आहे. युनिट 5 म्हणजे आपला प्रोबॅबिलिटी आहे, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. या सर्व प्रश्नांचे तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे, काही काळजी करू नका, ठीक आहे. फक्त तुम्ही पूर्ण जसे जसे व्हिडिओ अपलोड होतील, ठीक आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागा. अजूनही वेळ गेलेली नाही, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना थोडं मनामध्ये भीती आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहे. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी 2. बघा प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा हे त्याच्यामध्ये तुम्हाला 2च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि एक प्रश्न जो आहे तो 6 मार्कसाठी आहे, राईट. तर तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्ही जर इथं नजर टाकलात तर क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये फर्स्ट आणि सेकंड आहे, म्हणजे हा प्रश्न जो आहे हा 3 मार्कसाठी आहे, हा 3 मार्कसाठी आहे, राईट. आणि बघा हा युनिट फर्स्टचा आहे, ठीक आहे. 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा युनिट फर्स्टचे क्वेश्चन्स येत आहेत, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये पुन्हा फर्स्ट आणि सेकंड, राईट. पुन्हा सेमच, हे 3 मार्कसाठी, हा युनिट नंबर सेकंड आहे, युनिट सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत युनिट नंबर सेकंड मध्ये. हे क्वेश्चन एकदम इझी आहेत, ठीक आहे. आजच मी तुम्हाला सांगतो, ह्या प्रश्नाची तुम्ही जर प्रॅक्टिस केली नसेल तर करून घ्या. ह्याचे तुम्हाला फुकटचे मार्क्स आहेत, ठीक आहे, फुकटचे मार्क्स आहेत. थोडंसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे याची शॉर्टकट ट्रिक, हे कसे सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून सुद्धा दाखवणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये सी जो आहे, याच्याकडे बघून तुम्ही मला युनिट सांगा. हे सुद्धा युनिट नंबर सेकंडचेच प्रश्न आहेत, राईट. तर असा हा आपला क्वेश्चन नंबर 5 आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 6 मार्क्ससाठी राहणार आहे आणि कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. काही विद्यार्थी म्हणत असतील, सर मी ए चा पहिला आणि बी चा दुसरा आणि सी पूर्ण सॉल्व्ह केलं तर जमते का? नाही, ठीक आहे. तुम्ही ए सॉल्व्ह केलात तर फर्स्ट आणि सेकंड ते 2 सॉल्व्ह करावं लागतील. तुम्ही बी सॉल्व्ह केलात तर फर्स्ट आणि सेकंड, बी मधले कंपल्सरी फर्स्ट अँड सेकंड सॉल्व्ह करायचं आहे, राईट. तरच तुम्हाला हे 6 मार्क मिळतील किंवा हे 6 मार्क. नाहीतर तुम्ही ह्याचे 3 मार्क, ह्याचे 3 मार्क आणि ह्याचे 6 मार्क असं नाही, ठीक आहे. एक तर ए आणि बी सॉल्व्ह करा किंवा बी आणि सी सॉल्व्ह करा किंवा सी आणि ए करा, ठीक आहे. असं कोणतेही 2 प्रश्न पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. तुम्ही आता मला स्क्रीनवरती तुम्ही क्वेश्चन वाचा आणि युनिट सांगा. बघा क्वेश्चन 6 मध्ये ए जो आहे हा आहे युनिट, सांगा युनिट सांगा. युनिट 3 डिफरन्शियल इक्वेशन, हा सुद्धा युनिट 3चाच आहे, ठीक आहे. हा सुद्धा युनिट 3चाच आहे, हा प्रश्न सुद्धा युनिट 3चाच आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए आणि बी हे टोटल युनिट 3चे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 6 सी
सी मध्ये जो आहे हा युनिट 5 चा प्रश्न आहे, राईट, युनिट 5 आणि हा 6 मार्कला आहे. हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. आता बघा याचे मी ऑलरेडी क्लासमध्ये 7 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्या 7 पैकी कोणताही प्रश्न तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयरची काढून बघितलात, त्या 7 पैकीच प्रॉब्लेम आलेले आहेत, ते पण जशाच्या तसं, व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही. हे प्रश्न कसे सॉल्व, एकदम इझी आहेत. हे प्रश्न कसे सॉल्व करायचे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे 1 बाय 1. तर हे सुद्धा प्रश्न म्हणजे माझ्यामध्ये काही विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक 5वा आणि 6वा खूप डिफिकल्ट वाटतो, पण तो खूप इझी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला 12 आणि 12, कारण दोन दोन सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. तर हे 12 आणि 12 मार्क 24 मार्क आपल्याला कमी वेळेमध्ये घेता येतात. कारण तुम्ही काय करता, फायनल पेपर तुम्ही सोडवत असताना प्रश्न क्रमांक 1 मधले 5 सॉल्व करायचे आहेत, 7 सॉल्व करता तुम्ही. प्रश्न क्रमांक 2 मधले 3 सॉल्व करायचे आहेत, 4 सॉल्व करता. मग ह्याच्यामध्ये वेळ घालवता. मग तुम्ही प्रश्न क्रमांक 5व्या पर्यंत येईपर्यंत किंवा 6व्या पर्यंत येईपर्यंत टाइम संपून जातो, ठीक आहे, किंवा तुम्हाला टाइम कमी पडतो. तर हे त्याचं रिझन आहे. जेवढे तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेले आहेत प्रत्येक प्रश्नात, ते कंपल्सरी अगोदर सॉल्व करा. त्यानंतर जर समजा वेळ शिल्लक राहिला तर मग ऑर मधले सॉल्व करा, किंवा ऑर मधले सुद्धा कधी सॉल्व करायचे, ज्याचे आपल्याला ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट वाटतंय, हा प्रश्न माझा चुकू शकतो, तर त्याच प्रश्नाचे ऑर मधले सॉल्व करा, म्हणजे बॅकअप राहते. तो प्रश्न जर चुकला तर आपला बॅकअप मधला प्रश्न राहतो, जेणेकरून आपले मार्क्स कमी होणार नाहीत, ठीक आहे. तर अशा प्रकारची तुमची ही M2 ची जे आता तुमची काही दिवसानंतर परीक्षा होणारच आहे, राईट. तर हा पेपर तुम्हाला अशा टाईपचा बघायला मिळतो. आजच तुम्ही हा पेपर बघून घेतलात तर तुम्हाला फायनल पेपर नवीन वाटणार नाही, ठीक आहे. जे युनिटचे नाव जे सांगितलेले आहेत आणि त्याची जी पोझिशन आहे, जे प्रश्न क्रमांक आहेत, हे फिक्स असतात. फक्त त्या ठिकाणी प्रश्नाची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, किंवा काही प्रश्न याच्यामधले सुद्धा रिपीट तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळं प्रिव्हियस इयर पेपर जे आहेत ते पूर्ण पेपर्स व्यवस्थित ह्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. तर आणि तुम्ही सॉल्व केलं नसेल तर काही काळजी करायची गरज नाही, मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे, ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, ठीक आहे, ज्यांनी हे पूर्ण काळजीपूर्वक व्हिडिओ बघितलेला आहे, तुम्हाला मी आता एक होमवर्क देतो, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, जसं मी आता प्रश्नाच्या समोर युनिट 1 नाव लिहिलेलं आहे, तर तुम्ही युनिट 1 नाव लिहायचं कमेंटमध्ये, आणि युनिट 1चं नाव लिहायचं पूर्ण, ठीक आहे. युनिट 1 असं लिहायचं, त्याचं नाव लिहिल्यानंतर त्या युनिट 1चे टोटल जे प्रश्नपत्रिका आपण पूर्ण बघितलो, तर त्याच्यावरती किती मार्कला प्रश्न आलेले आहेत ऑर सहित कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे. हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा, राईट, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट 2चं पण सेम करायचं आहे, युनिट 3चं पण, युनिट 4चं पण आणि युनिट 5चं पण, राईट. हे पूर्ण काय करायचं लक्षात आलं ना, युनिटचं नाव लिहायचं आणि त्याच्यासमोर किती मार्क्सला प्रश्न आलेले आहेत हे लिहायचं, ठीक आहे. बघू, ज्यांनी पूर्ण व्यवस्थित मन लावून व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.